सर्वांना जय शिवराय, जय जोशाबा आणि जय योगेश्वर. मी आपल्याला एक आज अशा समाजाबद्दल माहिती सांगणार आहे, जो समाज म्हणजे परमपूज्यनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांनी उभा केलेला स्वाध्याय परिवार. अशा परिवाराबद्दल माहिती सांगणार आहे आणि पूज्यनीय दादांनी त्यांना नाव पण असं खास दिलेलं आहे की परिवार. परिवार म्हणजे सर्व आपला कुटुंब असा एक परिवार उभा केलेला आहे आणि खरंच त्या परिवारात गेल्यावर परिवारासारखंच वाटतंय. मला तर वाटतं भारतातला असा एकमेव पंथ भक्ती जी असेल की ज्या परिवारात कोणाचे मन दुखावल्या जात नाही, कोणालाही उद्धटपणे बोलत नाही, सर्वांना आदर आणि सन्मान, भाऊ आणि ताई याशिवाय बोलल्या जात नाही. मी आजपर्यंत खूप पंथ पाहिले, पण तिथं पद प्रतिष्ठा मोठेपणा दिल्याशिवाय लोकांना करमत नाही आणि हे पद मोठेपणा मान सन्मान जर दिला नाही तर तिथं लोकांना राग येतात आणि लोक ती सोडून घरी पळताना मी बघितलं आहे. मान सन्मान स्वाध्याय परिवारात कुठंच याला थारा नाहीये आणि जिथं मान सन्मान आला तिथं राग द्वेष आला. देवाचं काम, या भगवंताचं काम, ज्यांना आपली सृष्टी बनवली, जो आपलं जीवन चालवतोय, त्या अशा त्याच्या कार्यात आणि त्याच्या देवाच्या कामासाठी मान सन्मान हे नसायलाच पाहिजे. असा हा स्वाध्याय परिवार दादांनी उभा केला आहे. इथं कोणाला मान सन्मान ना पद ना प्रतिष्ठा एक याला थारा नाहीये आणि त्यामुळे हा स्वाध्याय परिवार आजही 100 वर्षापासून टिकून आहे. परिवारामध्ये लेना देना बंद ही फिर भी आनंद ही. केल्याशिवाय मिळणार नाही, केलेलं फुकट वाया जाणार नाही, आधी करत राहा, फळ नक्की भेटेल. हा गीतेचा संदेश परिवारातून दिला जातो. भारतीय धर्मातील पवित्र हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद्गीता यांच्या विचारावर चालणारा हा परिवार आहे. या परिवारात एकमेव असा परिवार आहे इथं अंधश्रद्धा अजिबात चालत नाही, अंधश्रद्धा शिकवल्या जात नाही. इथं 5 खेट्या करा, 10 खेट्या करा, देव पावन होईल हे अजिबात चालत नाही. इथं फक्त देवाचं काम करत राहा, फळ तो देईल या भावनेनं या परिवारात या भगवंताचं कार्य करावं लागतं. इथं कुठलाही चमत्कार दाखवल्या जात नाही. तुम्ही फूल वाहा, अगरबत्ती वाहा, नारळ फोडा, बोकड्या कापा, बकऱ्या कापा, इथं 5-5 खेटे करा, 10-10 खेट्या करा, तुम्हाला तुमचं नोकरी लागल, मूळ होईल, बाल होईल, अशा या कुठल्याही अंधश्रद्धा या परिवारात दाखवल्या जात नाही. आणि खरी हिंदू धर्मातली भक्ती आणि श्रीमद भगवद्गीतेचे हे खरे हिंदू धर्मातले विचार आहे. इथं कुठल्याही अंधश्रद्धेला थारा नाहीये आणि खरी हिंदू धर्मातलं तत्वज्ञान या परिवारात शिकवलं जात आहे. हे एकदा लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. इथं कुठलाही बुवा बाबा धागा दोरा यांना बळी पडत नाहीये. इथं समजून उमजून भक्ती केल्या जाते, विज्ञान रूपी भक्ती केल्या जाते. या परिवाराचं नियोजन लोकांचा नोकरी धंदा काम पाहून वेळेचं नियोजन ठरवलं जातं, त्यानुसार भक्ती केली जाते. नुसतंच भगवंताला रात्रंदिवस वाहून घ्या असं या परिवार कधी सांगल्या जात नाही. आपला संसार करून भगवंताची भक्ती करा ही विचार इथून दिले जातात. पूज्य दादांनी सांगितलं आहे, जो संसार करतो तोच परमार्थ करू शकतो. हा संदेश दादाजींनी आपल्याला दिला आहे. हा एकमेव परिवार आहे की त्यांनी असे विज्ञानवादी विचार आपणास दिले आहे. आज आपल्याला बाहेर खूप गर्दी होताना दिसतंय, कारण तिथे चमत्कार दाखवला जातो. तुम्ही या, इथं खेट्या करा, दान धर्म करा, तुम्हाला तुमचे मुलं परीक्षेत पास होईल, तुम्ही कुठे नोकरीला असाल, तुम्हाला धन प्राप्ती होईल, असे चमत्कार खरं तर दाखवले जातात आणि तिथं हजारो लाखो गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि तिथं आपला पैसा वेळ टाइम आहे जातो. आणि पूज्य दादांनी उभे केलेला स्वाध्याय परिवारात एक रुपया कुठं लागत नाहीये. लेना देना बंदे फिर भी आनंद आहे. कोणाचं फुकट द्यायचं नाही आणि कोणाचं घ्यायचं नाही हे दादाजींनी आपल्याला श्रीमद भगवद्गीतेतून शिकवलेले आहे. हा सर्व भारतभर हा स्वाध्याय परिवार उभा राहिलेला आहे. भारतच नाही तर बाहेर देशातही स्वाध्यायाचे कार्य सुरू आहे.
आणि तेही कुठेही 1 रुपया न खर्चता हे कार्य सुरू आहे. ते फक्त भगवंताच्या भरोश्यावर आणि निस्वार्थ भक्तीवर सुरू आहे. निस्वार्थ भक्ती करणे म्हणजे खरं देवावर प्रेम करणं होय, ही श्रीमद भगवद्गीतेचा विचार आहे. भारतीय संस्कृतीतील संपूर्ण सण उत्सव याची माहिती पूज्य दादाजींनी खास सांगितलेली आहे. आणि ते विज्ञानवादी आणि कसे रूढी परंपरानुसार न चालता त्याची खास करून स्पष्ट कारण सांगितलंय ते का साजरे करावे आणि का नाही करावे. तसंच माझी विनंती आहे सर्व महाराष्ट्र आणि महाराष्ट्रावर जनतेला की चमत्कारी बाबापासून सावधान राहा आणि आपलं आर्थिक नुकसान आणि आपल्याला लुबडणाऱ्या बुवा बाबापासून सावधान राहा. आजकाल जे खरे संत आहे ते कधीच माणसांना चमत्कार बुवा बाबा धागा दोरा बांधून तुमच्या इच्छा पूर्ण होईल याची खरं संत कधी सांगत नाही. श्रीमद भगवद्गीतेचे विचार सांगणारे संत या असलेल्या गोष्टी कधीच सांगत नाहीये. बघा रामायणातलं एक उदाहरण आहे. जेव्हा लक्ष्मणाला बाण लागतो तेव्हा हनुमंताला आयुर्वेदिक औषधी आणायची सांगितली होती. मग तर राम एवढे मोठे भगवान श्रीराम यांनी तर मंत्र जप जप मारून लक्ष्मणाला लगेच बरोबर केलं असतं, ठीक बरं केलं असतं. पण कशाला त्यांना औषधी सांगितली? बघा, रामायणात सुद्धा अंधश्रद्धा दाखवलेली नाहीये. ही लिखित घटना आहे, आपणही बघितलेलं आहे की रामाला जेव्हा बाण लागतो तेव्हा वैद्य बोलवण्यात आला होता. त्या काळाचा डॉक्टर म्हणजे वैद्य, तो बोलवण्यात आला. त्यांनी औषधीची नावं सांगितले आणि हनुमान जाऊन औषध घेऊन आला. ही अंधश्रद्धेला बळी कधीच पडले नाही. हे खास रामायणातलं उदाहरण आहे. नाहीतर त्यांनी तर केलं असतं चुचा चुचा आणि लगेच बरं करून दाखवलं असतं, पण नाही. तिथंही औषधी वैद्य बोलवला आणि व्यवस्थित आताच्या हॉस्पिटल सारखी ट्रीटमेंट भगवान श्रीरामांनी सुद्धा घेतली आहे. मग आता का तुम्ही त्या राग रूप छू छाला बळी पडत आहे? काही समजत नाहीये. एवढं मोठं उदाहरण रामायणात आपल्यामध्ये आहे. तर सर्वांनी आजपासून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, विज्ञानवादी जीवन जगा, श्रीमद भगवद्गीतेचे विचार आत्मसात करा. आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. दादाजी सारख्या महापुरुषाचे, इतरही महापुरुषाचे जे आपल्या ग्रंथातून खास विचार घेतलेला आहे तेच विचार आत्मसात करा. कुठल्याही घुसखोरीच्या विचाराला आणि बुवा बाबाच्या विचाराला कुठेही गर्दी करून नाहक बळी पडू नका. एवढंच सांगणं आहे. सर्वांना जय श्रीराम, जय योगेश्वर.